अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मित्रांनो, जागतिकीकरण आणि नव्या तंत्रज्ञानाच्या शोधामुळे कधी काळी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता सहज शक्य झाल्या आहेत। जसं की 1950च्या काळात कोणी आपल्याला सांगितलं असतं की तुम्ही आता तुमच्या दुसऱ्या देशात असणाऱ्या मित्राशी एका हातात पकडता येईल इतक्या छोट्याशा वस्तूने थेट बघू आणि बोलू शकता, तर तेव्हा आपण तो माणूस वेडा आहे असं म्हटलं असतं। पण आज असं व्हिडिओ कॉलिंग सामान्य झाले, तर आता एकाच नाही तर एकाच वेळी एकापेक्षा अधिक लोकांशी आपण अशा प्रकारे व्हिडिओ कॉलने जोडले जाऊ शकतो। ह्या नव्या तंत्रज्ञानाने व्यवसायात प्रचंड बदल घडले आहेत। पूर्वी व्यापार किंवा व्यवसाय केवळ जिथे व्यवसाय किंवा व्यापाराचे ठिकाण असते त्याच ठिकाणापुरते मर्यादित होते। त्या व्यापाराचे ग्राहक त्या भागातीलच असायचे आणि त्या ग्राहकाला आपल्या परिसरातल्या व्यापारांव्यतिरिक्त इतर दुसरीकडे काही खरेदी करणं शक्य नव्हतं। पण आता व्यापारी दिल्लीतला तर ग्राहक अहमदनगरचा किंवा व्यापारी अहमदनगरचा ग्राहक अमेरिकेतला, अशा प्रकारे व्यापार करणं शक्य झालं आहे। नाशिकची द्राक्ष थेट लंडनला जातात तर रत्नागिरीचे आंबे न्यूयॉर्कला। त्यामुळे पूर्वी गावापुरता असलेला बाजार आता जगाचा झाला आहे। पूर्वी तुम्हाला हॉटेलमधले जेवण घरी पार्सल आणून खायचे असायचे, तेव्हा तुम्हाला तुमच्याच आसपासच्या हॉटेलांमधून पार्सल मागवायचा पर्याय होता। आपल्या परिसरातून थोडे दूर असलेल्या हॉटेलमधून पार्सल मागवणं सोपं नव्हतं, पण आता वेगवेगळ्या ऍप वरून तुम्ही शहरातल्या कुठल्याही हॉटेलमधून पार्सल मागवू शकता। हे सगळं तुम्हाला सांगायचं कारण असं की शेतकरी ह्या नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याने पिकवलेल्या मालाला त्याला परवडेल अशा किमतीत जो ग्राहक विकत घेईल अशा ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि ग्राहकही त्याला हवा असलेला माल त्याला परवडेल अशा किमतीत विकणाऱ्या शेतकरी व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो। हे शक्य आणि सोपं झालंय ते एका ऍपमुळे। लेनदेन हे या ऍपचं नाव आहे। ह्या ऍपवर व्यापारी, व्यावसायिक, ग्राहक सर्वच ऍपच्या नावाप्रमाणे लेनदेन करू शकतात आणि हे ऍप वापरणंही अतिशय सोपं आहे। हे ऍप डाउनलोड केलं की तुम्ही व्यापारी असाल तर व्यापारी म्हणून, व्यावसायिक असाल तर व्यावसायिक म्हणून, ग्राहक असाल तर ग्राहक म्हणून स्वतःला या ऍपवर रजिस्टर करू शकता। एक व्यापारी दुसऱ्या व्यापाराकडूनही ग्राहक म्हणून मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकतो। ह्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला स्वतःचा मोबाईल क्रमांकाद्वारे आलेल्या OTP ने रजिस्टर करून घ्यावे लागेल। एकदा रजिस्टर झाला की तुम्हाला ऍप मध्ये तुमचं पूर्ण नाव, तुमचा व्यवसाय किंवा व्यापार, तुमचे ईमेल ID, तुमच्या राज्याचे व शहराचे नाव ही माहिती भरून ती सेव्ह केली की तुमचे ऍपवर स्वतःचे प्रोफाईल तयार होते। आता हे झाल्यावर जर तुम्हाला तुमच्याकडे असलेला माल विकायचा असेल तर सेल कमॉडिटी ह्या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमच्याकडे असलेल्या मालाचे फोटो इथे अपलोड करू शकता, म्हणजे टाकू शकता। सोबतच तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या मालाची क्विंटल मध्ये उपलब्धता तसेच एका क्विंटलला तुम्हाला अपेक्षित असलेली किंमत ही सगळी माहिती भरून तुम्ही डन ह्या बटनावर क्लिक केलं की तो माल ऍपवर असलेल्या ग्राहकांना दिसेल। जेव्हा ग्राहक फाइंड सेलर ह्या बटनावर क्लिक करतील तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या मालाचे अनेक सेलर ग्राहकांना दिसतील। उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाला जर तुरडाळ घ्यायची असेल तर तो फाइंड सेलर मध्ये जाऊन तुरडाळच्या फोटोवर क्लिक करेल, तेव्हा त्याला ऍपवर असलेल्या सर्व तुरडाळ व्यापाऱ्यांची माहिती मिळेल। त्या माहितीत त्यांचे नाव, शहर आणि संपर्काचा क्रमांक तसेच त्याच्याकडे असलेल्या मालाचे क्विंटल मध्ये प्रमाण ह्या गोष्टी असतील। मग तुम्ही ह्यावर धान्य, कडधान्य, डाळी, विविध भाज्या आणि फळभाज्या, फळे, सर्व प्रकारचे मसाले सर्व काही विकू शकता। अशाच प्रकारे जेव्हा तुम्हाला आता सांगितलेले सर्व पदार्थ विकत घ्यायचे असतील तर बाय कमॉडिटी ह्या बटनावर क्लिक करा आणि जो माल तुम्हाला विकत घ्यायचा आहे तो शोधा। उदाहरणार्थ, तूर घ्यायची असेल
तर तूर असं टाईप करा. मग तुम्हाला जितक्या प्रमाणात तूर हवी आहे तितके क्विंटल तिथे टाईप करा आणि ज्या किमतीत तूर हवी असेल ती किंमत ही त्यावर टाका. अशा प्रकारे तुम्हाला हव्या असलेल्या किमतीत विकणाऱ्या व्यापाऱ्यांपर्यंत तुमची माहिती पोहोचते. जर तुम्ही व्यापारी असाल तर फाइंड बायर वर क्लिक केलं आणि ज्या प्रकारचा माल तुम्ही विकत आहात जसे की धान्य, कडधान्य, मसाले इत्यादी त्याच्या फोटोवर क्लिक केलं की त्याची मागणी करणाऱ्या ग्राहकांची माहिती तुमच्या समोर येते. त्यात ग्राहकाचे नाव, शहर आणि संपर्काचा क्रमांक आणि त्याला अपेक्षित असलेली किंमत ह्या गोष्टी असतात. अशा प्रकारे सर्व ग्राहक विक्रेते थेट एकमेकांशी जोडले जातात आणि ज्या शेतकऱ्याला अथवा व्यापाराला ज्या किमतीत त्याचं पीक किंवा माल विकायचा आहे त्या किमतीत तो माल विकत घेणारे ग्राहक त्याला भेटतील. किमान आधारभूत किमतीवरून सध्या मोठं आंदोलन दिल्लीत बळीराजा करतोय. बळीराजा अशा प्रकारे टेक्नोसेवी झाला. त्याने ह्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला तर त्याला हव्या त्या किमतीत तोटा न सहन करता त्याला त्याच्या मालाला ग्राहक मिळतील आणि व्यापाऱ्यांचे बरेच पर्याय उपलब्ध असल्याने आपल्याला परवडेल त्या किमतीत हवा असलेला माल ग्राहकांना विकत घेणं शक्य होईल. ह्या ऍपवर व्यापारी, व्यावसायिक, घाऊक माल विक्रेते, किराणा दुकानदार, सुपरमार्केट व्यावसायिक, शेतकरी, छोटे व्यापारी हे सर्वजण व्यवहार करू शकतात. ह्या छोट्याशा ऍपने आपला बाजार आकाराने लहान पण व्यवहाराने प्रचंड मोठा केला आहे. राज्यभरातलेच नाही तर देशभरातले व्यापारी आणि ग्राहक ह्याने एकमेकांना जोडले जातील. आपला माल, आपलं पीक, आपलं दुकान, आपली किंमत आणि आपलं ऍप ह्या पद्धतीने तुमच्या मालाच्या खरेदी विक्रीवर पूर्णपणे तुमचं नियंत्रण राहतं आणि ह्यात कोणाचीही मध्यस्थी नसते. एकूणच गल्लीतला दुकानदार त्याचा माल दिल्लीतल्या ग्राहकांपर्यंत अशा प्रकारे पोहोचवू शकतो. शेतकरी आपला माल योग्य किमतीत आता विकू शकतो. तर आजच हे ऍप डाउनलोड करा आणि ह्या नव्या तंत्रज्ञानाच्या जोडीने आपल्या मालाला योग्य ती किंमत द्या आणि योग्य त्या किमतीत विकत घ्या. ही तुम्हाला माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या कुटुंब आणि मित्र परिवारांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा हा पाठिंबा असाच असू द्या. यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत नवी माहिती पोहोचवण्यासाठी बळ मिळतं. तर पुन्हा भेटूया पुढच्या माहिती सोबत. जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र. धन्यवाद. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र.